नमस्कार, मी सुरेश डोंगरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सह्याद्री दर्पण प्रस्तुत निवडणूक विशेष कार्यक्रम सारीपाट सत्तेचा। आज या कार्यक्रमाचा हा पहिला भाग आणि या पहिल्या भागामध्ये आपण आलेलो आहोत लोणावळ्यातल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये आपण आहोत आणि आता या जाखमातेचं दर्शन घेऊन या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत। चला तर घेऊया आई देवीचं दर्शन। तर देवीचं दर्शन मी घेतलेलं आहे आणि या प्रभागातला प्रत्येक उमेदवार देखील या ठिकाणी या देवीचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्या प्रचाराला सुरुवात करत नाही। असं हे या भागातलं अतिशय प्रसिद्ध आणि जागृत असं देवस्थान। या देवीचं दर्शन मी घेतलेलं आहे आणि आता इथल्या नागरिकांशी मी गप्पा मारणार आहे, जाणून घेणार आहे त्यांच्या समस्या आणि कशा प्रकारच्या त्यांच्या अपेक्षा आहेत उमेदवारांकडून। चला तर मग साधूया संवाद आपण नागरिकांशी। या मंदिराच्या बाहेर मी आता बसलेलो आहे आणि आपण पाहताय माझ्या शेजारी माझ्या 1-2-3 बहिणी बसलेल्या आहेत। या प्रभागातल्या नेमक्या समस्या काय आहेत, अडचणी काय आहेत हे जाणून घेत असताना मला या ठिकाणी आमच्या ताई भेटल्या आणि या ताईंचं वैशिष्ट्य म्हणजे त्या माजी नगरसेविका देखील आहेत आणि त्यांना या प्रभागाची अधिक जास्त चांगल्या प्रकारची माहिती आहे। तर काय त्यांचं मनोगत आहेत, काय त्यांना बोलायचं आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या। नमस्कार ताई, आपलं नाव? माझं नाव सौ सिंधुताई बबन मालपुटे, राहणार तुंगारले। प्रभाग क्रमांक 2 आहे हा। तर या प्रभागामध्ये कशा प्रकारची कामं आतापर्यंत झालेली आहेत आणि किंवा काय कुठली कामं प्रलंबित आहेत? ज्या वेळेला मी होते 2001 मध्ये निवडून आले त्यावेळेला टॉयलेट झाले 20 लेडीज जेंट्सचे, शाळा झाली 10वी पर्यंत, इथे रोडचे कामं झाले, रस्त्याचे झाले आणि आत्तासुद्धा रस्त्याचे कामं चालू आहेत। घंटागाडी इथे आमच्याकडे, कचऱ्याचा काही प्रॉब्लेम नाही, रोडचे पण काम आहेत, पाणी वगैरे सगळं काय होते। फक्त आमच्याकडं हे बोरकराळी आहे ना, तिकडे पाण्याचा लय प्रॉब्लेम आहे, तिथं पाणी मात्र येत नाही। म्हणजे बऱ्यापैकी कामं आपल्या भागामध्ये झालेली आहेत असं आपल्याला म्हणायचं आहे। आणि फक्त जो टॉयलेट जी बांधली होती ना त्यावेळेला, ती आता टॉयलेट ना कलर वगैरे टाईल्स वगैरे ते आत्ता बसवलेले आहेत। बरं बरं, मग आणखीन कशा प्रकारची कामं तुम्हाला अपेक्षित आहेत की आणखीन? कारण आपलं जे गाव आहे हे अवघ्या महाराष्ट्राला एक पर्यटन स्थळ म्हणून आपलं गाव प्रसिद्ध आहे आणि बराचसा आपला उद्योग जो आहे तो या पर्यटनावर अवलंबून आहे। फक्त मंदिरासमोरचं जे साईडचं रोडचं गटर आहे ना ते अद्यापर्यंत झालेलं नाही, तेवढं होण्याची जरा हे समोरचं जे येणारं जरा दर्शनी भाग आहे मंदिराच्या ह्या मागचं हा रोड आहे ना, बरोबर रोडच्या बाजूचं, ठीक आहे। आपण पर्यटन लोक येतात ते आपण दाखवूयात प्रेक्षकांना जाताना। तर या ताईंची अपेक्षा अशी आहे की या भागामध्ये कामं चांगल्या प्रकारची झालेली आहेत, ते कौतुकही करतायत, पण जी काही प्रलंबित कामं आहेत सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे त्या बंदिस्त गटाराच्या संदर्भातलं ते काम झालं पाहिजे या निवडून येणाऱ्या उमेदवाराकडनं, अशी त्यांची अपेक्षा आहे। त्याचबरोबर आणखीन माझ्या शेजारी 1-2 ताई बसलेल्या आहेत, आमच्या आजी बसलेल्या आहेत। मावशी नमस्कार, निवांत ना, तब्येत पाणी वगैरे बरी आहे ना? तर मला एक सांगा, काय जसं या ताईंनी सांगितलं तसं तुम्हाला काय वाटतं की कुठल्या प्रकारची कामं झाली पाहिजेत? पाणी आमच्याकडे आहे भरपूर, पाण्याला आपल्याला सांगता येत नाही, पाण्याचं वगैरे एकदम व्यवस्थित आहे, गटार बांधलेली नाही अशीच आहेत, एवढंच आहे। तर त्या गटारामुळे काय होतं की आरोग्याला हानी पोहोचते आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात। गटार बंदिस्त असण्याचं कारण महत्त्वाचं काय की लोकांची अपेक्षा ही आहे की या बंदिस्त गटारांमुळं जो आरोग्याचा प्रश्न मोठा आवासून उभा राहिलेला आहे हा प्रश्न काही प्रमाणामध्ये कमी होईल आणि लोकांना बंदिस्त गटर नाही म्हणता यायचे, गटर त्यांचे चालू आहे पण कसं ते काम झालंच नाही। अच्छा, अर्धवट राहिलं, माझ्या वेळेस पण राहिलं, त्याच्यानंतर पण म्हणजे राहून गेलं, ते आता करून घ्यावं। आता येणाऱ्या उमेदवारांनी, येणाऱ्या भावी नगरसेवकाने या भागातल्या हा जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे गटारांचा, त्या प्रश्नाबाबत अतिशय काळजीने आणि तातडीने निर्णय घ्यावा असं या ताईंचं मत आहे। दादा नमस्कार, आपलं नाव? मुरलीधर देशमुख। बरं, काय आपल्याला बोलायचं आहे, आपण बोलू इच्छिता? बिंदास। काय नाही, आमच्या गावात तशा सुविधा व्यवस्थित आहेत। आमच्या गावातले जे ओमकार तरुण मंडळ आहे ते आणि नगरपालिकेच्या सहाय्याने आता काय म्हणतात त्याला कचरामुक्त हे पारितोषिक आमच्या नगरपालिकेला मिळालेलं आहे। अरे वा, घंटागाडी येते आणि सगळ्यात पहिलं म्हणजे मोदींनी कचरामुक्त करण्याच्या आधी आमच्या गावात डस्टबिन ह्यांनी वाटले। म्हणजे स्वच्छ भारत अभियान जे आत्ता सुरू झालेलं आहे याची मुहूर्तमेढ फार पूर्वी आपल्या या गावामध्ये, आपल्या प्रभागामध्ये रोवली गेलेली आहे। तरुण मंडळानेच सुरुवात केलेली, त्याच्यानंतर हे स्वच्छ भारत अभियान हे बेंच वगैरे। हां, आणखीन काय अपेक्षा आहे तुम्हाला येणाऱ्या निवडून येणाऱ्या नगरसेवकाकडनं? आपल्या कशा प्रकारच्या अपेक्षा आहेत? सुविधा म्हणजे जवळजवळ बहुतेक केलेलेच आहेत,
70-80% सुविधा झालेल्याच आहेत. उर्वरित करावं तर हेच. काय बाकीचं उरले असेल तेच करायचं. त्या पांगोळीला एक स्मशानभूमीचं काम व्हायला पाहिजे नाही पांगोळी गावात. अच्छा. आणि तिथे प्रभाग क्रमांक 1 मध्ये. प्रभाग क्रमांक 1 मध्ये आणि टॉयलेट नाही आहेत तिथे. ठीक आहे, आपण त्या भागातही जाणार आहोत, त्या लोकांच्या आपण समस्या जाणून घेणार आहोत. तर अशा प्रकारे पाहिलं की आपण या ताईंशी बोललेलो आहोत, दादांशी बोललो आहोत आणि त्यांनी या प्रभागात असलेल्या सुविधांविषयी कौतुक केलेलं आहे. पण त्याचबरोबर आणखी ज्या काही सुविधा आहेत त्या दूर होऊन या नागरिकांना अधिकाधिक दिलासा मिळावा अशी अपेक्षा त्यांनी नगरसेवकांकडनं, म्हणजे भावी नगरसेवक जे निवडून येतील त्यांच्याकडनं व्यक्त केलेल्या आहेत. यांच्याशी आपण आता संवाद साधलेलाच आहे. आणखी काही नागरिकांशी आपण बोलणार आहोत. चला तर मग जाऊयात, साधूयात संवाद. तोपर्यंत घेऊयात छोटीशी विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सह्याद्री वाहिनी प्रस्तुत निवडणूक विशेष कार्यक्रम सारेपाट सत्यतामध्ये मी सुरेश डोंगरे स्वागत करतो. आता काही या ठिकाणी तरुण मंडळी आहे आणि या प्रभाग क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. तर इथल्या काय समस्या आहेत किंवा आतापर्यंत कशा प्रकारची कामं इथं झालेली आहेत किंवा कशा प्रकारच्या अपेक्षा या तरुणांच्या आहेत येणाऱ्या नव्या नगरसेवकाकडून, तेच आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. माझ्या शेजारी या ठिकाणी मला वाटतं आतिश ना. नमस्कार, तुमचं नाव? आतिश मोकर. तर काय तुम्हाला बोलायचं आहे, कशा प्रकारची या ठिकाणी कामं झाली आहेत, तुमच्या कशा प्रकारच्या अपेक्षा आहेत नवीन येणाऱ्या नगरसेवकाकडून? आतापर्यंत चांगल्या सुविधा उपलब्ध केल्यात नगराध्यक्षांकडनं आणि नगरसेवकांकडनं. तर अजून आमच्या थोड्याफार इच्छा आहेत, म्हणजे रोड झाले आहेत, गटारी झाले आहेत. रोजच्या रोज गटर साफ करण्याची माणसं जी नगरपालिकेकडनं येतात ती सगळी पूर्ण झालेली आहेत ना असं म्हणता येत नाही. पण थोडंसं लाईटीवरचे पोल वगैरे अजून त्यांच्याकडे लक्ष दिले तर आम्हाला खूप बरं वाटेल. नक्कीच नक्कीच. आणि तुमची ही जी काही इच्छा आहे, अपेक्षा आहे, ती आम्ही नक्कीच त्या उमेदवारांपर्यंत पोहोचवणार आहोत. म्हणजे नगरसेवक पदाच्या उमेदवारापर्यंत आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारापर्यंत, दोन्हीपर्यंत आपण ही समस्या आहे, यांची जी काही मागणं आहे ते पोहोचवणार आहोत. आणखीन कोणाला बोलायचं आहे? स्वच्छते मोहिमेवर जास्त ध्यान द्यावं. सगळे नगरसेवक आणि नगरसेविका आमच्याच आहेत. गावाचा विकास फार मोठा केलेला आहे तुंगाली गावाचा, ह्याच्या पुढे होटावा आणि तरुण वर्गाला जास्त चान्स द्यावा. आमचे तरुण वर्ग आहेत जे आमचे व्यायामशाळेचे आहेत, हे आमचे जेवढे पैलवान आहेत त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊन महाराष्ट्राच्या बाहेर पोचवायची त्यांची तयारी ठेवावी. एवढं सहकार्य सगळ्यांनी करावं आणि सगळ्यांना शुभेच्छा पुन्हा एकदा नगरसेविकांना. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. अतिशय चांगला मुद्दा त्यांनी मांडला की या तरुणांसाठी व्यायामशाळेची व्यवस्था तर या ठिकाणी आहेच आहे, पण नुसतं व्यायाम करून ही मुलं इथंच राहण्यापेक्षा ते फार दूरपर्यंत, म्हणजे अगदी महाराष्ट्र राज्य पातळीपर्यंत देखील पोचली पाहिजेत. शरीर सौष्ठव किंवा कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा असल्या, वेट लिफ्टिंगच्या असतील, अशा कुठल्याही प्रकारच्या क्रीडा प्रकारच्या ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धांमध्ये देखील ही तरुण पिढी चमकावी असं यांनी मत व्यक्त केलेलं आहे. आणि निश्चितच चांगलं आहे. लोणावळा शहर म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. म्हणजे आपला महाराष्ट्र म्हणताना मी नेहमी म्हणतो की इच्छा माझी पुरी करा जो आहे त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, इच्छा माझी पुरी करा या नाटकात एक वाक्य आहे की वरुण रांगडा कणखर काळा उबड दोबड मातीचा, अंतरात परी संत नांदती बोल सांगती मोलाचा. तर संत महात्म्यांची परंपरा जोपासणारा हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातला एक मानबिंदू असलेलं पर्यटन स्थळ म्हणजे आपलं लोणावळा शहर. आणि याची प्रगती खऱ्या अर्थानं चांगली झालेली आहे, पण आणखी मोठ्या प्रगतीची आणि मोठ्या झेपेची गरज या शहराला आहे. हीच समस्या आणि हेच तुमच्या बोलण्यातून मला जाणवत आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी आमच्याशी संवाद साधला, तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. पुन्हा आपण जाणार आहोत, आणखी काही नागरिकांशी गप्पा मारणार आहोत. तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सह्याद्री वाहिनीत प्रस्तुत निवडणूक विशेष कार्यक्रम सारीपाट सत्तेचा. आज आपण आलेलो आहोत ते प्रभाग क्रमांक 2 मध्ये आणि 1 मध्ये आपण फिरणार आहोत. आता मी आहे ते प्रभाग क्रमांक 2 मधल्या या बोरकर आळीमध्ये, बरोबर ना? तर या भागातल्या या सर्व महिला भगिनी माझ्या शेजारी उभ्या आहेत. काय नेमक्या त्यांच्या समस्या आहेत, कशा प्रकारची अपेक्षा आहे त्यांची येणाऱ्या नगरसेवक आणि नगराध्यक्षाकडनं, त्याचं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. ताई नमस्कार. आपलं नाव? माझं नाव रेखा सतीश चंद्रमोळे. ताई, कशा प्रकारच्या आपल्या काय समस्या आहेत किंवा कशा प्रकारची प्रगती आपल्या या प्रभागामध्ये झालेली आहे त्याबद्दल आपण काय बोलू इच्छिता? नाही, प्रगती हा भागच नाही आहे. म्हणजे आमची अपेक्षा काय आहे, आम्हाला खूप वर्ष झाली पाण्याचा प्रॉब्लेम आहे. ज्यावेळेला नगरसेवक सतीश चंद्रमोळे होते त्यावेळेला आमचा पाण्याचा प्रॉब्लेम निघालेला होता. इथले रस्ते झालेले होते, गटारं झालेली होती,
पण आता ज्यांना आम्ही निवडून दिलं त्यांनी काय आमच्या इथे काहीच सोय केलेली नाही आहे. आमचे रस्ते बघा, गटारं बघा, पाणी तर येतच नाही. किती वेळा आम्ही मोर्चा नेलेला आहे नगरपालिकेत, पण काही आमच्या विभागाचा विचार कोणी केलेला नाही. मग निवडून येणाऱ्या नगराध्यक्षाकडनं आणि नगरसेवकाकडनं तुमची ही अपेक्षा आहे की तुमचा मेन प्रश्न आहे तो पाण्याचा. पाण्याचं आहे, पाणी नाही, रस्ते नाहीत ना. मला नक्कीच नक्कीच तुमची ही समस्या जी आहे, तुमची हा जो विचार आहे. हे आमच्या मुख्य सोयी त्यांनी केलेल्या. बरं बरं, धन्यवाद. आणखीन कोण बोलणार आहे ताई? आमच्या आई बोलतायत. तर आईबद्दल बोलताना मी नेहमी म्हणतो, नारायण सुर्वेंची एक कविता आहे. तर ती कविता अशी आहे की हंबरून वासराले चाटती जेव्हा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय र, दिसती माझी माय रे. हंबरून वासराले आया बाया सांगत होत्या होतो जवाताना, दुष्काळात आटला म्हणे मायच्या माझा पाना. रपिटामधी पिठामधी टाकून पाणी मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. तर अशी ही सगळी आईची माहिती आहे. तर या आईलाच आपण आता विचारूया, आईला नेमकी काय समस्या आहे ते. बोला आई. आमची तीच व्यवस्था नाही झालेली, पाण्याची नाही झालेली. मी तर स्वतः 2 नळ घेतलेले आहेत बघा. तर 2-2 कनेक्शनचं पाणी आम्हाला भरावं लागते. नळ आहे पण नळाला पाणी नाही. पाणी नाहीये, त्याच्यामुळे 2 कनेक्शन घ्यायला लागली आम्हाला. आणि इथं पण तरी पाणी नाहीये. आणि आमचे हे सगळे कॅमेरे मारून बघा तुम्ही, इथे कशी गटारं झाल्यात. नाही गटारं, पाणी, मुलं बारखाली खेळतात, त्यात पाय दुमते होतात आमचे सर्वांचे. आणि मग चालता येत नाही नीट. आणि म्हाताऱ्या माणसांनी काय करायचं इथे येऊन. बरोबर आहे. हा ज्येष्ठ नागरिकांचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बऱ्याच जणांनी आत्तापर्यंत सांगितलं, तो म्हणजे ही जी बंदिस्त गटार आहे ती झाली पाहिजेत. कारण आरोग्याचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आणि आरोग्य जर चांगलं असेल तर आपल्या सर्व सुविधा कामाच्या आहेत, उपयोगाच्या आहेत. त्यामुळं आरोग्यासाठी तरी हे काम झालं पाहिजे अशी अपेक्षा तुम्ही व्यक्त केली. आणखीन कोण बोलू इच्छिते ताई? बोला. खरं मग आमच्या आळीला टॉयलेटची सोय नाही, खूप लांब जावं लागतं. आणि तिथं कधी पाणी असतं नसतं, लाईटीची पण सोय नाही, बाई माणसाची बिलकुल सोय नाही. ते नगरपालिकेने सोय करावी आहे ना, नगरसेवकांनी. शिवाय कधी पाणी नाही आलं आमच्या आळीला तर कधी येऊन बघत नाही. आता सगळेजण येतात नमस्कार करायला. निवडणूक झाली तर नंतर कोणी येत नाही. आम्हालाच नगरपालिकेमध्ये जायला लागतं 4-4, 5-5 वेळा. मोर्चा घेऊन जातो, तेवढे पुरते पाणी आले की परत 2 दिवसांनी परत आहे तो प्रश्न उभाच आहेच. सुटलं पाहिजे, टॉयलेटची सोय झाली पाहिजे आम्हाला. कारण आमच्या लेडीज असतात, कधी रात्री अपरात्री समजा जावं लागलं तर आमची खूप गैरसोय. म्हणजे पाणी नाही, लाईट तर नाहीच नाही. पाणी आपल्या आळीला किती वर्ष झाले आमचा पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे सोडवलाच नाही कोणी. म्हणजे तुमचा तोच प्रश्न आहे की आता आश्वासनांची खैरात होते आहे, आता प्रचाराची गाड्या सुरू झालेल्या आहेत, आता भोंगे फिरतील, आता रिक्षा फिरतील, आता सगळं होईल. पण तुमच्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्याच तुमचे हे सगळे विचार त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून सह्याद्री दर्पणनी हा एक वेगळा कार्यक्रम सुरू केलेला आहे की तुमचे विचार, तुमच्या समस्या या उमेदवारापर्यंत, नगराध्यक्षाच्या उमेदवारापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. याच सगळ्या आमच्या अपेक्षा आहेत. पण या प्रभाग क्रमांक 2 मध्ये कोणकोणते उमेदवार उभे आहेत, काय आहे त्यांची माहिती, हेच आता आपण पाहणार आहोत ग्राफिकच्या माध्यमातून. आमच्याकडे फरशी टाकली गटारावून, पण गटारावाला बिलकुल येत नाही काढायला. इतका वास येतो ना, बिलकुल वास येतो. म्हणजे असं आम्हाला भांडी का कपडे करूशे नाही वाटत. याच्याबद्दल तुम्ही आजपर्यंत तक्रार वगैरे काही केली का? हो, बोलवलं होतं 2-3 वेळा. 2-3 वेळा म्हणजे असं नाही. नक्कीच आपण सगळ्या तुमच्या आळीमध्ये कॅमेरा घेऊन जाणार आहोत. सगळ्या तुमच्या जे काही समस्या आहेत ते आपण मांडणार आहोत. कारण उद्देशच आमचा सह्याद्री दर्पणचा हा आहे की तुमची प्रत्येक समस्या, प्रत्येक नागरिकाची येत नाही काढायला. किती वेळा आम्ही आम्हाला भांडी घासायला जमत नाही.
पाणीच होतंय, त्रास किती होतोय आम्हाला. काढा यायला पाहिजे ना कोणतरी, आठवड्यानंतर गेलं आठवडे नाही, महिने सुद्धा कोण येत नाही. येत नाही. आणि 10 फरशावरती खाल्लं अशी म्हणजे मग ती कमी फरशी आहे ना एक असं काढायला, तरी नाही कुणी येत काढायला. प्रत्येक समस्या ही त्या उमेदवारापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यातनं त्याचं निवारण झालं पाहिजे. हो, पण आता मागे जे झालं ते झालं. आता आपण भविष्याकडे चाललेलो आहोत. नवीन आता आपली जी आहे नगरपालिकेची नवीन बॉडी किंवा नवीन नगरसेवक आता येणार आहेत सत्तेवर. त्यांच्याकडनं अपेक्षा करायला काय हरकत नाही ना, कारण जिंदगी जी आहे ती अपेक्षाशिवाय पूर्ण होत नाही. आणि याबद्दल मला नेहमी म्हणतो, एक वाक्य आहे, एक शेर आहे माझा आवडता, तो म्हणतो जाता जाता आहे संधी म्हणून म्हणतो की फरक होता है खुदा और पीर में, फर्क होता है खुदा और पीर में, क्या रखा है हाथों की लकीर में, जो तू चाहे और तुझे ना मिले तो समझ लेना कुछ और अच्छा लिखा है ऊपर वाले ने तेरे तकदीर में. त्याच्यामुळे आपल्या तकदीरमध्ये सगळ्यांना चांगलंच लिहिलेलं असेल अशा आपण अपेक्षा करूयात. आणि आता तुमच्या वार्डातनं मी जाणार आहे प्रभाग क्रमांक 1 मध्ये. तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. सह्याद्री दर्पणच्या या कार्यक्रमात आपण सर्वांनी सहभागी घेतला, आपल्या समस्या मांडलात. आभार, धन्यवाद, थँक्यू. भेटूयात विश्रांतीनंतर. तर या ठिकाणी काही तरुण देखील उभे आहेत आणि त्यांना देखील आपल्या समस्या मांडायच्या आहेत. आकाश कुठे? बरं, काय आपण बोलू इच्छिता? मी या ठिकाणी तुंगाली प्रभागातीलच एक नागरिक म्हणून आहे. ते बोरकराळीमधला रहिवासी आहे. या ठिकाणी आमच्या जवळजवळ तुंगालीमधले जेवढे बोरकराळीमधले तसेच गावातील जेवढे जे काही घरं आहेत, त्यांनी प्रत्येकाने जी आता नवीन टाकी झाली नगरपालिकेची, त्याच्या कनेक्शनसाठी जवळजवळ 1200 रुपये वर्षाचे असे भरलेले आहेत. परंतु अजून तरी एकही कनेक्शन चालू झालेलं नाही. आणि गावामध्ये नळाचा, पाण्याचा, लाईटचा जवळ सगळाच प्रश्न भरपूर आहे. नवीन कनेक्शन जे घेतले, लाईन पूर्ण आलेली आहे. काही ठिकाणी कनेक्शन झाले, परंतु बोरकराळी कारण तुंगालीले जे काही नगरसेवक आहेत त्यांचा बोरकराळीवरती काय कसल्या प्रकारचा राग आहे की काय माहीत नाही त्यांना. परंतु नगरपालिकेतील जेवढे नगरसेवक आहेत तुंगाली प्रभागातून निवडून गेलेले, आणि बोरकराळीवरतीच पूर्णपणे दुर्लक्ष येथील गटार, रोड आणि नळाचा पूर्णपणे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी तुंगाली प्रभागामध्ये 2 टॉयलेट्स आहेत शौचालय, परंतु एकाही टॉयलेटमध्ये लाईट नाही आहे, पाणी नाही आहे. दोन्ही टॉयलेटमध्ये हा पाण्याचा पूर्णपणे प्रश्न आहे. तसेच तुंगालीपासून आपलं बाजारपेठा जो जोडणारा रोड आहे तिथे डकलाईनचा, यासाठी आम्ही तुंगाली भाजपाच्या वतीने व लोणावळा शहराच्या वतीने मोठं आंदोलन केलं होतं, परंतु तेथील देखील रोडचा प्रश्न झालेला नाही आहे. बरं, ठीक आहे, धन्यवाद दादा. तर तुंगारी भागातील ही बोरकराळी प्रभाग क्रमांक 2 मधलं, आणि या लोकांनी आपल्या समस्या आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. आणि नक्कीच तुमच्या या समस्या ज्या आहेत त्या आम्ही या उमेदवारांपर्यंत पोहोचवणार आहोत. आता आपण जाणार आहोत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. तर आता मी आलेलो आहे पांगोळे आणि लवाळवाडी या परिसरामध्ये, आणि जाणून घेणार आहे इथल्या लोकांचे काय मनोगत आहे, काय आहे त्यांच्या समस्या, हेच आता जाणून घेणार आहे. चला मारूयात गप्पा त्यांच्याशी आपण. पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सह्याद्री दर्पण प्रस्तुत निवडणूक विशेष कार्यक्रम सारेपाट सत्तेचा. मी सुरेश डोंगरे तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. माझ्या शेजारी काही भगिनी आहेत या भागातल्या, आणि त्यांच्या समस्या काय आहेत, काय म्हणणं आहे त्यांचं, हे त्यांच्याकडनंच आपण जाणून घेणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार. तर मी सह्याद्री दर्पणच्या या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करतोय. कशा प्रकारच्या समस्या आहेत, काय तुम्हाला आपलं मनोगत मांडायचं आहे, येणारा नगरसेवक आणि नगराध्यक्ष कसा असावा, आणि त्याच्याकडनं नेमक्या तुमच्या अपेक्षा काय आहेत? नगरसेवकाबद्दल बोलायचं झालं तर फक्त इलेक्शन पुरता ते आमच्या दारात येतात, त्याच्या व्यतिरिक्त शेजारून जातात तर कोणी बोलत नाही आमच्याशी. तर त्यांनी जे आता इलेक्शन पुरता आमच्याविषयी बोलतात तसेच कायमस्वरूपी 5 वर्ष आमच्याशी ते बोलले पाहिजे. आमच्या गावातील सुधारणा केल्या पाहिजे, त्यांनी आमच्यापर्यंत आले पाहिजे, आम्हाला विचारलं पाहिजे, पण तसं ते नाही करत. ते नाही, आता नवीन माणसाकडनं आपण नवीन अपेक्षा करूयात आणि कदाचित तुमची ही अपेक्षाही पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे. आणखीन काय समस्या आहेत आपल्या भागामध्ये? आता साधारणतः काय होतं, हे बऱ्याचशा समस्या महिलांशी निगडीत असतात. बऱ्याच वेळा पुरुष हे कामासाठी बाहेर असतात, पण बऱ्याचशा ज्या समस्या असतात आरोग्याची असेल किंवा पाण्याची असेल किंवा लाईटची असेल, या सर्व समस्यांचं तोंड जे आहे ते महिलांना जास्त द्यावं लागतं. तर त्याबद्दल कोण बोलू इच्छितोय? बोला.
पाण्याबद्दल काय आता आम्हाला 24 तास पाणी नाही आहे, 2 टाईम पाणी येत आहे, तर हां ते पण वेळेवरती येत नाही. त्याच्यामुळे आम्हाला 2 टाईम ते पण व्यवस्थित वेळेवर यायला पाहिजे. आणि मेन गोष्ट म्हणजे रोडला आमच्या ज्या साईडला रोड नाही आहे, 5 वर्षापूर्वी बघून गेले होते ते लोक काय परत आलेले नाहीत. हां केलं, परत ते काय काम झालेलं नाही. तर आहेत समजा समस्या भरपूर आहेत मांडायच्या. वलवण भांगरवाडी इथे तिथे गार्डन आहेत मुलांना खेळण्यासाठी, तर आमच्या गावात नाही येते गार्डन. नारायण धाममध्ये येते, आज न उद्या ते म्हणले पोरं बंद करा तुमची यायची पांगोळीची तुंगालीची. मग आमच्या मुलांना कुठे खेळण्यासाठी वेळ? तर ते एक त्यांनी जरा लक्ष दिलं पाहिजे. जसे तुम्ही आमच्याबरोबर भांडता तसं तुमच्याबरोबर आम्ही हक्काने भांडू शकते. आमचा माणूस आहे म्हणून भांडणारच. नक्कीच. आणि अतिशय सुंदर अशी एक वेगळी अपेक्षा तुम्ही व्यक्त केली की मुलांसाठीचा बगीचा पाहिजे. आज मुलांना खेळण्यासाठी मैदानं उपस्थित नाही आहेत, आणि मैदानं आहेत तर त्या ठिकाणी गार्डन जे आहे अशा गार्डनची आता गरज आहे. काळानुसार गार्डनची फार मोठी गरज आहे या मुलांच्यासाठी, मुलांच्या भविष्यासाठी, आणि त्यांचा एक व्यायाम वेगळ्या प्रकारचा झाला पाहिजे. आणखीनही काही मंडळी या ठिकाणी उभी आहेत, त्यांनाही काही बोलायचं आहे. दादा नमस्कार, काय तुमची अपेक्षा आहे, काय तुम्हाला बोलायचं आहे? आमच्या गावाच्या लोकसंख्येच्या तुलनेने आमच्या इथे असलेली शौचालय यांची संख्या फार कमी आहेत. तर त्यांची संख्या वाढवण्याचे सँक्शन झालेले आहेत, परंतु ते अजूनपर्यंत काही काम चालू केलेलं नाही आहे. आत्ता आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून जेवढं मागे लागून ते आता रिपेअरिंग करून घेतलेत तिचे, पण संख्या वाढवली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. आणि वहिनींनी सांगितल्याप्रमाणे बगीचाचं पण काम आम्हाला झालं पाहिजे की आमची लहान मुलं आहेत सगळी, खेळण्यासाठी त्यांना मैदान नाही आहे किंवा बगीचा नाही आहे. नक्कीच. तर अगदी व्यवस्थितपणे तुम्ही तुमचे मुद्दे या ठिकाणी आमच्यासमोर मांडलेले आहेत, तर अगदी व्यवस्थित आमच्या इकडं आमचं गाव नगरपालिकेमध्ये असून शानी आमच्या समय एकच आहे, कारण की झाडवाल्या 8 दिवसातून एकदाच येतात, त्या बी आल्या तर आल्या असं बसल्या का चालल्या असं आहे. आणि परत जे टॉयलेट वगैरे आहे ती स्वच्छ झाली पाहिजे, पाणी 2 टाईम पाहिजे टॉयलेटसाठी त्याच्यासाठी दुर्लक्षित करतात. म्हणजे यांची एक महत्त्वाची कॉमन आणि समस्या यांनी सांगितलेली आहे ती म्हणजे पाण्याची. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोणावळा शहरातला हा मला वाटतं शेवटचा भाग आहे, शेवटचं टोक आहे हा. त्यामुळे बऱ्याचशा सुविधा ज्या आहेत त्या इथपर्यंत पोहोचत नाही अशी या नागरिकांची मागणी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांचं जे म्हणणं आहे, त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या निश्चितपणे सुटल्या जाव्यात यासाठीच आमचा हा उपक्रम आहे, आमचा हा कार्यक्रम आहे. धन्यवाद. तुमचे आणखीन कोण बोलू इच्छितं? बोला. वरून ज्या स्कीम येतात पण इथपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. त्या नगरपालिकेत विचारायला गेले की म्हणतात आल्या ते अजून थोडा वेळ थांबा, अजून थोडा वेळ थांबा. हा एक बराचसा महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या म्हणजे तुमच्या या मुद्द्यावरनं मला एक गोष्ट आठवली, थोडक्यामध्ये सांगतोय की तुम्ही म्हटला ना की स्कीम येतात म्हणजे योजना येतात पण विकास होत नाही. तर एक महिला असते आणि त्या महिलेला 2 अपत्य असतात, एक मुलगा असतो एक मुलगी असते. मुलगी मोठी असते, तिचं नाव असतं योजना, आणि मुलगा जो असतो त्याचं नाव असतं विकास. होतं काय की आई ही कामाला जात असते आणि जाताना आपल्या मुलीकडे म्हणजे योजनेकडे एक भाकरीचा तुकडा देत असते, एक भाकरी, आणि सांगते की मी कामाला गेल्यानंतर तू तुझ्या भावाला अर्धी दे आणि अर्धी तू खा. अशा प्रकारे ते सांगत असते. आता होतं काय, आई कामाला जाते आणि ही योजना जी मुलगी आहे, मोठी मुलगी, ती भाकरी घेते, पण ती विचार करते हा आपला धाकटा भाऊ आहे विकास, याला एक भाकरीची गरज काय, याच्यातली अर्धी आपण खाऊयात, म्हणून ती त्याला अर्धीच देते आणि अर्धी स्वतः खात राहते. म्हणजे पहिले ती जेवलेलीच असते पण पुन्हा आई गेली की ती अर्धी खाते. मग असा बराच प्रकार घडतो. मग बरेच दिवस जातात, योजना जी आहे ती चांगली फुगत जाती, तब्येत सुधरत जाते ती त्या योजनेची, पण हा जो विकास आहे तो मात्र तसा लुकडा राहतो. तसाच हा प्रकार काहीसा सगळीकडे असतो की विकास हा खुंटत जातो, योजना मात्र वाढत जातात. तर योजना वाढल्या नाही पाहिजे, विकास वाढला पाहिजे असं मत तुम्ही या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. तर हा जो भाग आहे हा लोणावळा शहराच्या अगदी शेवटच्या टोकाला असलेला हा भाग आहे, त्यामुळे शहरातल्या बऱ्याचशा योजना इथपर्यंत पोहोचत नाही असं या सर्व नागरिकांचं, इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. त्यांच्या या समस्या सुटल्या जाव्यात, त्यांच्या या भागाकडे दुर्लक्ष जे केलेलं आहे त्याच्याकडे लक्ष दिलं जावं, अशीच एक माफक अपेक्षा या सर्व भगिनींनी माझ्याकडे व्यक्त केलेली आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सह्याद्री दर्पण प्रस्तुत निवडणूक विशेष कार्यक्रम सारीपाट सत्तेचा या कार्यक्रमात मी सुरेश डोंगरे. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. प्रभाग क्रमांक 1 मध्ये आता मी आलेलो आहे आणि हा इंदिरानगरचा हा जो भाग आहे
तर या भागाचं नेमकं वैशिष्ट्य काय, कोणकोणते उमेदवार या प्रभागामध्ये उभे आहेत त्यांच्याविषयीची माहिती आपण या ग्राफिकच्या माध्यमातून आता पाहूयात. तर या ठिकाणी एक बंधू पण आमचे उभे आहेत, त्यांना या भागाबद्दल काही बोलायचं आहे. तर नमस्कार. आपलं नाव? गणेश गोपाळ सदावर्ते. बरं, आता निवडणूक आलेली आहे आपली नगरपालिकेची, आणि आपली नगरपालिका म्हणजे महाराष्ट्रातलं एक अव्वल असं गाव आहे, महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे, अनेक विकासाची कामं इथं झालेली आहे. या गावाची जी प्रगती झालेली आहे ते अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये झालेली दिसून येत नाही. हे तर सगळं खरं आहेच आहे, पण भविष्यातही आणखीन आपल्या काय अपेक्षा असतील, कशा प्रकारच्या अपेक्षा आहेत आपल्या येणाऱ्या नवीन निवडून येणाऱ्या उमेदवारांकडनं, म्हणजे नगरसेवक असो किंवा नगराध्यक्ष असो? आमच्या इथले काय नगरसेविका म्हणजे मॅडम, तर आमची जेवढीपर्यंत अपेक्षा आहेत किंवा होणाऱ्या गोष्टी ते सगळं पूर्णपात करतात आमच्या, की जेव्हाही आम्हाला गरज असेल तेव्हा आम्ही त्यांच्याकडे जातो, तर ते आमच्या सगळ्या काही इच्छा आहे की आम्हाला कुठलीही गोष्ट हवी असेल तर ते पूर्णपात करतात. कुठली कामं आपल्या भागामध्ये आतापर्यंत झाली आहेत? म्हणजे सगळे म्हणजे गटर, लाईट, पाणी, बाथरूम हे सर्व, आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे सर्व काही आमच्या इच्छेनुसार होतील हे 100% आहे. बरं, तर हे पूर्णपणे समाधानी असे नागरिक या भागातले आहेत की ते म्हणतात आमच्या भागामध्ये चांगली कामं झालेली आहेत. तुम्हाला सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणखीन कोण बोलणार असेल तर त्यांच्याशी मी बोलू इच्छितो. एक तरुण आमचे मित्र या ठिकाणी बसलेले आहेत, तर त्यांचंही काय मत आहे आपण जाणून घ्या त्यांच्याकडनं. बोला दादा. आता जे त्यांनी तिथं आहे झालेलंच आहे, त्यात केवढं वाद नाही आहे. भविष्यात कशा प्रकारची कामं झाली पाहिजे असं आपल्याला वाटतं? फक्त का सुधारणा गाव लोणावळ्यामधली. आता जे काय चाललं तुम्ही बघताय पब्लिक, आता काय चाललं लोणावळ्यात काय नाही चाललं. बरं, हे तर झालं आपल्या नगरसेवकाकडनं आपण अपेक्षा व्यक्त केल्या. नगराध्यक्ष जो आहे निवडून येणारा, त्याच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा असतील आपल्या शहराबद्दलच्या? जसं आमचं गाव त्यांनी डेव्हलपमेंट केलं तसं त्यांनी लोणावळा पण डेव्हलपमेंट करावं हीच इच्छा. ओके, धन्यवाद, तुम्ही आमची संवाद साधला. तर आता आणखीन काही नागरिकांशी आपण गप्पा मारणार आहोत, त्यांच्याशी बोलण्यासाठी आपण जाणार आहोत. चला तर इंदिरानगरच्या प्रभागामध्ये आता मी आहे, प्रभाग क्रमांक 1 जो आहे, अतिशय प्रगत असा हा भाग दिसतो आहे, विकास बराच झालेला आहे. तरीही काही समस्या नागरिकांच्या आहेतच. या ठिकाणी सध्या खऱ्या अर्थानं जर काय गाजत असेल तर तो म्हणजे इंटरनेट, नेटवर्किंग, मोबाईल, आणि अशाच एका मोबाईल शॉपिंगमध्ये मी आलेलो आहे, आणि त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत, आणि येणाऱ्या उमेदवाराकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे त्यांनाच आपण विचारणार आहोत. नमस्कार. आपलं नाव? मनोहर गुले. बरं, काय आपल्या अपेक्षा आहेत निवडून येणाऱ्या उमेदवाराकडनं, नगराध्यक्षाकडनं? निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून आम्हाला एवढंच अपेक्षा आहे की आमच्या गावाची सगळी व्यवस्था नीट व्यवस्थित झाली पाहिजे. जसे संडास बाथरूमची व्यवस्था वगैरे झाली पाहिजे. सध्या आहेच, पण संडास बाथरूम वगैरे व्यवस्थित झाल्यानंतर आम्हाला थोडी समस्या आहे, ती पूर्ण झाल्यानंतर तेवढीच एक आमची मागणी. बरं, तर यांची इतर रहिवाशांप्रमाणे यांची तीच मागणी आहेच. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे आरोग्याचा, आणि त्याचविषयी त्यांची ती मागणी आहे. तर आणखी काय आपण नागरिकांशी बोलणार आहोत, काही महिलांशी आपण बोलणार आहोत. जाऊयात आपण इंदिरानगरच्या या पलीकडच्या भागामध्ये. चला तर. चांगली सुधारणा झालेली आहे. आणखीन काय तुमच्या अपेक्षा आहेत बाबा निवडून येणाऱ्या व्यक्तीकडनं? अपेक्षा आहे तेवढी करते ते लोक करतायत. हो, म्हणजे आता तुमच्या अपेक्षा काहीच नाही. आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या आमच्या करतात ते. सर्व सुविधा आपल्या या ठिकाणी आहेत. तर या ताईंचं म्हणणं आहे की सर्व सुविधा त्यांच्या इथं या भागामध्ये आहेत, आणि येणाऱ्या व्यक्तींनी त्या सुविधा आणखीन वाढवाव्यात, आणखीन प्रगती आपल्या या भागाची करावी अशीच अपेक्षा त्यांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे. आणखीन काही नागरिकांशी आपण आता बोलणार आहोत. चला. सह्याद्री दर्पण प्रस्तुत सारीपाट सत्तेचा या कार्यक्रमामध्ये मी सुरेश डोंगे आपल्या सर्वांचं आज याच ठिकाणी रजा घेतो आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. पाहत राहा सह्याद्री दर्पण, पाहत राहा सारीपाट सत्तेचा निवडणूक विशेष. धन्यवाद.